नमस्कार फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं मनोकी रसोईमध्ये। कसे आहेत तुम्ही सर्व? आशा करते सर्व स्वस्त आणि मस्त असणार। तर आज आपण इथे जीरा राईस आणि छोले बनवले आहेत, कारण आज माझ्या मनूची इच्छा होती की छोले बनवायचं म्हणून म्हटलं ठीक आहे चला बनवून घेऊया। आपण राजमा राईस तर खाल्ला असेल, पण आज आपण छोले राईस बनवून घेऊया आणि एकदम मस्त झकास ही रेसिपी बनते। तर मी इथे काबुली चणे घेतलेले आहे आणि ते 2 ते 3 घंटे भिजवल्यानंतर कुकरला शिटी लावून घेतलेली आहे। 5 ते 7 शिट्या लावल्या, त्यानंतर हे असे बनले। त्यानंतर लगेचच आपण एका गंजामध्ये तेल गरम करून घेऊया। त्यामध्ये जिरं मोहरी टाकली, 1 तेजपत्ते टाकले आणि कांद्याची आणि टमाटरची मी इथे प्युरी करून घेतलेली आहे। तर याला तेलामध्ये छान मिक्स करून घ्या। बघू शकता जसं आपण पेस्ट इथे टाकल्याबरोबर तेल एकदम सेपरेट आहे। थोड्याच वेळात हे ऑब्झर्व होईल आणि तेल हळूहळू मग सुटायला लागेल। तोपर्यंत आपल्याला तिथे छान त्याला भाजायचं आहे। आणि इथे काय करू आपण की जसं आपण बेसिक मसाले जे आहे ते पूर्ण तेलामध्ये टाकतो, पण तसं न करता आपण इथे एका बाउलमध्ये 2 चम्मच मी तिखट घेतलेला आहे, अर्धा चम्मच धनिया पावडर घेतलेला आहे, अर्धा चम्मच हळद पावडर घेतलेला आहे आणि त्याला आपण छान ते पाणी टाकून त्याचं पेस्ट तयार करून घेऊया। ठीक आहे, तर बघू शकता पूर्ण तेल ऑब्झर्व झाल्यानंतर या कांदा आणि टमाटरची जी प्युरी आहे, दुसरा कुठलाही मसाला इथे वापरायचा नाही आहे, फक्त कांदा आणि टमाटरची प्युरी आहे। तर त्याला पूर्ण तेल सेपरेट झालेलं आहे। त्यानंतर आपण इथे जे पेस्ट तयार करून घेतलं होतं, तिखट, हळद, गरम मसाला आणि धनिया पावडरचं ते घोळ इथे म्हणजे तो पेस्ट इथे टाकून घेऊया आणि याला थोडंसं 4 ते 5 मिनिटं आपण इथे तेलामध्ये होऊ देऊया। त्याला छान परत तेल सेपरेट झालं की त्यानंतर आपण चेक करायचं आहे, बुडाला वगैरे लागण्याची शक्यता असते, तर आपण चम्मचने थोडं चालवत राहायचं आहे। एकदम छान अशी रेसिपी बनते हे छोले आणि राईस। कधी कधी आपल्याला जर खूप घाई असली कधी, तर आपण ही रेसिपी आरामात बनवू शकतो। तर इथे मी आता 1 चम्मच गरम मसाला टाकून घेतलेला आहे। आपण राजमा राईस तर भरपूर वेळा खाल्लेला आहे, एकदा तुम्ही हे नक्की ट्राय करा। तर बघू शकताय छान तेल सेपरेट झालेलं आहे यातलं आणि कलरही खूप छान आलेला आहे आणि याचा सुगंध पण खूप छान येतोय। यामध्ये आपण कुठल्याही प्रकारचे मसाले वापरलेले नाही आहे। आणि या स्टेजला आपण जे बॉईल करून घेतलेले चणे होते म्हणजे छोले, ते इथे आपण टाकूया आणि याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। तर आपल्यापैकी कुणाकुणाला हे छोले आवडते, माझ्या मनूला तर खूप आवडते हे छोले। म्हणजे छोले, काळे छोले असो किंवा हे चणे असो, तिला खूप आवडते हा प्रकार। तर छोलेपुरी किंवा चनापुरी आणि छोला राईस हे तिला फेवरेट आहे तिचं। तर तिने आज ही डिमांड केली होती की आज मला छोले राईस बनवून दे। तर म्हटलं ठीक आहे, तर म्हटलं चला आपण रेसिपी शेअर करूया। तर बघू शकता आपण 2 मिनिटं याला तेलामध्ये छान चण्याला होऊ द्यायचं आहे, जेणेकरून ते मसाला आणि तेल जे आहे चणे आपले म्हणजे छोले आपले ऑब्झर्व करून घेतील। आणि त्यानंतर आपण आपल्याला हवे तितक्या कन्सिस्टन्सीमध्ये इथे पाणी टाकून घेऊया म्हणजे ग्रेव्हीसाठी। आणि याला छान झाकून ठेवायचं आहे किंवा असं ठेवलं तरी चालेल, त्याला छान उकळी येऊ द्यायचं आहे। त्यानंतर लगेचच आपण यामध्ये मीठ टाकून घेऊया चवीपुरता। तर बघू शकता छान याला उकळी आलेली आहे आणि 5 मिनिटं 10 मिनिटं उकळल्यानंतर 5 ते 10 मिनिटं उकळल्यानंतर आपण इथे गॅस बंद करून घेऊया आणि वरून थोडं फ्लेवरसाठी आपण गरम मसाला टाकून घेऊया। गरम मसाला वरून टाकल्याने काय होतं की याला रंग पण खूप छान येतो आणि फ्लेवर पण खूप छान येतो। तर बघू शकता किती छान रंग आलेला आहे आणि फ्लेवर पण किती छान। तर चला आता डिश तयार करून घेऊया मनूसाठी। तर बघा मी इथे राईस घेतलेला आहे, जिरा राईस गरम गरम। जिरा राईसची रेसिपी सांगणं काही जरुरी नाही आहे, सर्वांनाच तो येतो। तर इथे मी साधा राईस घेतलेला आहे आणि छोले घेतलेला आहे। बिलकुल मिनिमम बघाल तर तुम्ही 15 ते 20 मिनिटामध्ये ही डिश बनवून तयार होते। जर छोले आपले आधीच तयार करून ठेवून द्यायचे, 15 ते 20 मिनिटामध्ये ही रेसिपी तयार होते। जेवण पण छान होतं आणि आवड पण सर्वांनाच आवडत असेल ही। तर बघू शकताय अशी झाली आजची आपली रेसिपी। कशी वाटली तुम्हाला? माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करत जा, शेअर करत जा आणि छान सुंदरसं कमेंटसुद्धा करून घ्या। तर बघू शकताय किती सॉफ्ट आणि सुंदर असं आपली डिश तयार झाली आहे। झटपट बनणारी डिश आहे
कुणाला लगेच म्हणजे कुठल्या प्रवासात किंवा कुठे जायचं असलं तर पटापट तुम्ही बनवून हे खाऊ शकता। तर बनवून राहा। मनुकी रसोईमध्ये भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।